आज जायचं होतं बोरगावला. का बरं तर माऊली महाराजांचा खूप मोठा इथं सप्ताह असतोय. मग मम्मी आली होती आधी आणि नंतर आज आम्ही जाणार होतो. मग पहिले आत्याच्यात गेलो होतो, तिनं बोलवलती. मग काय लगेच स्वयंपाक केली. नको म्हणलं होतं आम्ही जेवायलाच चाललो पण तिनं काय ऐकत नाही. मग जरा चपाती भाजी केली होती जेवायला. केली नव्हती, आम्ही गेल्यानंतर केली. मग मस्तपैकी जेवण केलं मी आणि सृष्टीनं, TV बघत बघत तारक मेहता आणि आमची गुलीची नखरे. मग जेवण केल्यानंतर आम्ही निघालो बोरगावला जायला. आणि आम्ही दरवेळेस मधून मधून जातो, पण आज काय मूड झालता काय माहित, औषधाहून गेलो होतो. मग तिथं गेल्यानंतर पानं घ्यायचे होते आम्हाला. मग ते पण घेतले आणि घरी आले. आणि घरी आल्यानंतर माझ्या मम्मीच्या मामी मला म्हणतात, किती छान व्हिडिओ करतीस ग म्हण. मग त्यांना यूट्यूबचं माहीत नव्हतं, व्हॉट्सअपला बघत होत्या व्हिडिओज. मग जरा त्यांना सबस्क्राईब करा म्हणलं. एक ब्लॉग दाखवला. हसून हसून बेजार आम्ही ती ब्लॉग बघून. छान आहे, छान करतीस म्हणल्या. मग काय मला तर भारीच वाटते ना असं म्हणल्यावर. मग आमचे भाऊ हे का इथं फक्त जेवायला आलेत बरं का, दुसरं काही नाही हो. लातूरून जेवायला आलेत आणि नमस्कार करायलेत मला. अवघड आहे का नाही. मग आम्ही गेलो नव्हतो मंदिरात, त्याच्यामुळं निखिलला सोड म्हणलं आम्हाला बी. मग मामा यायला होता आणि ह्या मामाची मजा घ्यायलेत. काय करावं ह्यांना आणि काय नाही की. तिथं गेल्यावर तर काय सगळं रिकामं होतं. मग काय जरा माऊली महाराजांचं दर्शन केलं आणि जेवण केलं. तसं तर जेवायला चालू होतो, दर्शन बी घ्यावं म्हणलं. मग काय आमच्या गुलीनं प्रसाद घेतला आणि निघाली घरी. आणि घरी गेल्यावर बघायला तर काय, आमच्या मामाची पोरगी हो का रडायली. का बरं तर मोबाईल दिना झाले म्हणून. बघा कसली रडते, डेंजर. मग तिला म्हणलं तू रड, मी तुझा व्हिडिओ काढते. तर मग हो का कसं रडायली. आता तर झोपतेच. तिला म्हणलं थोडंसं आणखीन रड, म्हणजे छान येते व्हिडिओ शॉर्टमध्ये. तर मग डायरेक्ट झोपली तिनं. असलंच असते आपल्याकडं. भेटूयात मग उद्या. ओके बाय.